जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9वा आणि ओवी क्रमांक 495. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. 475 ते 495 असा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. आपला विषय सुरू आहे की 33व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणालेत की किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम मिमम प्राप्य भजस्व माम. अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. की पापयोनीमध्ये जन्माला आलेले तमोगुणी, रजोगुणी, वैश्य, शूद्र, स्त्रिया इत्यादी सगळी जी आधीच्या श्लोकातली यादी दिलेली आहे, त्याचा आपण भरपूर विचार केला की पापयोनी कशाला म्हणायचं. त्या योनीत जन्माला आलेले सुद्धा जर भक्तीच्या मार्गाला लागले तर त्यांना माझी प्राप्ती होते. पण त्यांना जर प्राप्ती होते तर पुण्य योनीत जन्माला आलेले ब्राह्मण, राजर्षी इत्यादी हे मला प्राप्त होतात, हे काय सांगावयाची गोष्ट आहे? किम म्हणून किम या प्रश्नाने भगवंतांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हा म्हणून खूप महत्वाचा आहे. म्हणून कारण अध्यायाच्या आपण शेवटाकडे चाललोय आणि भगवंत आता निष्कर्षापरत बोलतात आहेत की म्हणून काय, म्हणून अनित्यम असुखम लोकम इमम. काय कर, हे हा जो लोक आहे मर्त्य लोक, कारण ह्या निकषामध्ये आपण सर्वजण बसतो. या मृत्यू लोकामध्ये आपण सर्वजण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. त्याचं वर्णन भगवंत करतात आहे. अनित्यम असुखम त्याला विशेषणं लावलेली आहेत की जे जितक्या लवकर मला कळेल तितक्या लवकर वैराग्य दवडिता पाठी लागे. माऊलींनी ज्ञानेश्वरीतच म्हटलं एका ठिकाणी, विषयाचं अनित्यत्व कळलं तर मला वैराग्याच्या मागे धावावं लागतच नाही. वैराग्य शब्दाची भीती सुद्धा वाटते काही लोकांना. उगीच कुठल्या त्या भानगडीत पडता, उगीच वैराग्य वगैरे खरंच प्राप्त झालं, माझ्या संसाराचं काय होणार, माझ्या नोकरीचं काय होणार, माझ्या धंद्याचं, व्यवसायाचं इत्यादी, माझ्या लोकांचं असं वाटत असतं माझ्यावरती अवलंबून आहेत, माझ्यामुळेच त्यांचं सगळं चाललंय इत्यादी. कारण वैराग्याची व्याख्याच नीट कळलेली नसते, म्हणून वैराग्याची भीती पण वाटते. मुद्दा सुरू आहे, हा लोक अनित्य आहे, असुखम आहे, हे जितक्या लवकर मला समजेल तितक्या लवकर मला वैराग्याच्या मागे धावावंच लागणार नाही. वैराग्यच माझ्या मागे येईल, वैराग्य दवडीचा पाठी लागेल. आणि मग त्याच्यासाठी काय कर, तर प्राप्य भजस्व माम. या मनुष्य लोकाला तू प्राप्त झालेला आहेस ना, आता भजस्व माम. मी जसं म्हणालो, अध्यायाच्या शेवटाकडे चाललोय, निष्कर्ष सांगतात आहे भगवंत की आता नेमकं काय कर. का माझं भजन कर, तर अरे ते एवढे अपिचित सुदुराचालो, सुदुराचारी जरी असला तरी माझ्या भजनाला जर लागला तर माझी प्राप्ती त्याला खात्रीलायक रीतीने होते. आणि हे कोण सांगतं हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कोणी सांगितलं असतं आपण म्हटलं असतं आमचा विश्वास नाही, किंवा तुम्हाला झाली असेल, कशावरून आम्हाला होईल. म्हणून भगवंतांनी तेही सांगितलं, तुम्ही कितीही पापी असा, तुम्ही फक्त माझी भक्ती करा बस. आणि हे सांगण्यासाठी मग त्या पुण्ययोनीचं सगळं वर्णन माऊलीने केलं, त्या ओव्या आपण बघितल्या.
ते करताना आपण ज्यांना मागच्याला ब्राह्मण म्हटलं, ते जे भूतलावरचे देव, त्यांनी मारलेली लाथ सुद्धा भगवंतानी आपल्या वक्षस्थळी त्याची खूण कशी मिरवलेली आहे, सांभाळलेली आहे. आपण विष्णू सहस्त्रनामाची पण आपल्याला आठवण झाली होती. त्याच्यात विशेषणं वापरलेली आहेत. ज्याला ब्राह्मण प्रिय आहेत, ब्राह्मणांना जो प्रिय आहे. आता अशी व्याख्या करायची वेळ आलेली आहे, जो त्याला प्रिय आहे तोच ब्राह्मण, पुण्यवान. कारण ब्राह्मण म्हणजे पुण्ययोनी. ब्राह्मण शब्द ऐकताना मी जसं म्हणालो, वर्णाश्रम वगैरे ते विचार आता सोडूनच द्यायचे. पुण्ययोनी. आणि पुण्ययोनीची व्याख्या आपण काय केली होती? जेवढं विषयाचं वैराग्य तितकं पुण्य जास्त. इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे वैराग्याची, आपलं विषयांची आसक्ती कमी असं म्हणूया, म्हणून इन्व्हर्सली प्रपोर्शनल. त्यामुळे त्यांचं वर्णन माऊलींनी केलं. ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे किम. हे काय सांगण्याची गोष्ट आहे. आणि मग राजर्षींचं वर्णन आपण ते बघितलं मागच्या वेळेला, की जे क्षत्रिय आहेत, राजे आहेत, परंतु ऋषी आहेत, त्यांना राजर्षी असं म्हणतात. जनक राजा अतिशय उत्तम उदाहरण त्याचं. असो, हे सगळं वर्णन आपण ऐकलं मागच्या वेळेला. आणि मग माऊलींनी अत्यंत महत्त्वाचं आपल्या सर्वांसाठी अनित्य आणि असुखम या विषयावर भाष्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते सांगताना माऊलींनी दृष्टांतावर दृष्टांत द्यायला सुरुवात केली. कोणती? की मनुष्य लोकात जन्म प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जर भगवंताची भक्ती न करता संसारात सुख मिळेल असं ज्याला वाटतं. छान आहे. असं बोलणं एकदम सुरक्षित असतं. असं ज्याला वाटतं. ज्याला वाटतं त्यांनी आपलं नाव त्या यादीत घालून घ्यावं. नसेल वाटत, आनंदाची गोष्ट आहे. लोकांची परीक्षा नाही करायची, आपली स्वतःची करायची. मग त्याचं वर्णन माऊली करते की 100 ठिकाणी फुटलेल्या नावेत बसून नदी तरून तो जातो जणू काही. दृष्टांत द्यायला सुरुवात झाली. चहूकडून बाणांचा वर्षाव असताना कवच न घालता उघड्या अंगाने बसतो. अंगावर दगड पडत असताना दगड आणि आपल्यात ढाल घालत नाही. रोगाने दाटला असून औषध घेत नाही. वनात चहूकडे वणवा पेटला असताना त्या वणव्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत नाही, इत्यादी इत्यादी दृष्टांत दिलेले आहेत. आणि शेवटी 493 ओवीमध्ये प्रश्न विचारलाय की अरे, माझं भजन न करण्याकरता असं कोणतं अंगी बळ आहे या जीवाच्या? अगा मातेनं भजावया लागी कवण बळपा आपुली अंगी. काय घरी की भोगी निश्चिती केली. असं काय, असं कोणतं सुरक्षेचं कवच त्याला लाभलेलं आहे? आणि त्याला विद्येचा किंवा तारुण्याचा असा कोणता, कशाचा सुखाचा विश्वास वाटतोय? अन्याश्रयाणाम त्याग, असं का बरं भक्ताचं वर्णन केलेलं आहे नारद मुनींनी नारद भक्ती सूत्रात? ह्याच्यासाठी कोणाच्या आश्रयाने तुम्ही जगत आहात? विषय तोच चाललाय. तो आश्रय नित्य आहे का याचा विचार करा. आणि शेवटी 495 मध्ये आपण तिथपर्यंत येऊन थांबलो होतो मागच्याला. त्या ओळीत माऊली म्हणते की शेवटी, आणि हे सगळं सुखाची जी धडपड आहे, स्त्री पुत्र धन धान्य इतर सर्व भोग्य पदार्थ, हे ज्या एका देहाच्या संदर्भाने त्यांना अर्थ प्राप्त होतो, तो देहस्थमुळे मृत्यूच्या तोंडात पडलाय. काय होतं आपल्याला, मागच्या मी बोललो होतो का मला माहित नाही. एका यक्षाची ती कथा आहे. आपल्याला महाभारतातली कथा ही माहिती असेल, प्रसिद्ध कथा आहे. वनवासात असताना पांडवांना तहान लागते. थोडक्यात सांगतो अगदी पटकन. युधिष्ठिर सहदेवाला पहिले पाठवतो पाणी आणायला. तळं त्याला मिळतं. तिथे तो पाणी घेणार, तेवढ्यात त्याला आवाज येतो. एका यक्षाचा आवाज येतो. तो अदृश्य असतो, दिसत नसतो. की हे तळं माझ्या मालकीचं आहे,
हे पाणी तुला हवं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिले दे. सहदेवाला वाटतं मी पांडव आहे, हा कोणाला सांगणारा. सरळ पाणी घ्यायला जातो, सहदेव मृत्युमुखी पडतो. नकुल, भीम, अर्जुन चौघांची तीच गत होते. थोडक्यात सांगतोय मी. शेवटी युधिष्ठिर, धर्मराज जातात. त्यांनाही तोच आवाज ऐकू येतो आणि ते म्हणतात की एकदम मान्य, तुझं तळ आहे, तुझ्या मालकीचं आहे, तुझ्या प्रश्नांची मी उत्तर देईन, मगच पाणी घेईन, पण माझे जे बंधू मृत झाले आहे त्यांना तू जिवंत कर, वगैरे. कथा तिने सांगायची आहे. सांगण्याचा उद्देश असा की त्यातला एक प्रश्न जो यक्षाने विचारलेला आहे की या जगातलं महान आश्चर्य कोणतं, त्याचं उत्तर देताना युधिष्ठिराने हे उत्तर दिलेलं आहे की आजूबाजूला आपल्या डोळ्या देखत हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना, हो, वयाच्या 25-30व्या वर्षी सुद्धा सर्वजण आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन आलो आहोत असं समजतात. ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. म्हणून मी वयाचा मुद्दाम उल्लेख केला. कारण आपल्याला जे वाटत असतं, आपली जी एक काय म्हणूया, एक आश्रय असतो ना, किंवा एक दादागिरी म्हणूया सुरू असते, ती कशाच्या भरोश्यावर सुरू असते माहिती आहे? अभी तो मैं जवां हूं. आणि मग एखाद्यास एकदम ऐकायला मिळतं, अरे कालच तर त्याच्याशी बोलणं झालं, गेला, हार्ट अटॅक, वय वर्ष 30, 35, 40, 45, कॅन्सर झाला. ऐकतोय आपण, रोजच्या कथा ऐकतोय. पण माझ्यावरती वेळ कधीच येणार नाही असं आपल्याला कशावरून वाटतं, असा प्रश्न. आणि म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती करत नाही, विषय हा सुरू आहे. अजून मला विषयच भोगावेसे वाटतात आयुष्यभर. पुढे जाऊया, 496 क्रमांकाची ओवी. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ती मृत्यूलोकाची मृत्यूलोकीची शेवटिले, येणे जाहले हाट वेळे. आता माऊलींनी वर्णन करायला सुरुवात केली आहे. कशावर भाष्य करते माऊली? अनित्यम आणि असुखम. की अरे बापरे, ज्या बाजारात जिकडे तिकडे दुःखाचा माल भरपूर आला असून मालाची गाठोडी मोकळी सोडली आहेत आणि हा माल मरणाच्या भरमापाने मोजून दूर लोटला जात आहे, अशा त्या मृत्यूलोकातील, मृत्यूलोकाचं वर्णन केलेलं आहे. इथे माल फक्त दुःखाचाच विकला जातोय. मला तो सुखाचा वाटतोय म्हणून मी धावपळ करतोय, हा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि माप कुठल्या मापाने मोजला जातोय? तो मृत्यूच्या. अशा त्या मृत्यूलोकातील शेवटच्या बाजारवेळेस 84 लक्ष योनी भोगून शेवटी मिळणाऱ्या मनुष्यदेहास येणे झाले आहे. काय दुर्मिळ म्हणाले आचार्य विवेकचूडामणीमध्ये? मनुष्यत्वम. इथेच थांबतो, कारण तेवढं तर सगळ्यांना लाभलेलं आहे की नाही. आपण इतके भाग्यवान आहोत की महापुरुष संश्रय सुद्धा मिळालेला आहे. आता प्रश्न आहे फक्त, मुमुक्षुत्वम आहे का? त्या तीनपैकी एक. ते जर असेल तर मला अखंड भान राहील. कशाचं? परमपूज्य काकांची ती पाटी. कोण आहेस? काय करीत आहेस? लक्षात आहे ना? मनुष्य आहेस, भगवंताची भक्ती करतोय का नाही करत आहे? लक्षात आहे ना? त्याचं अखंड भान मला राहील. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पांडुसुता, काय राखोंडी फुंकिता दीपू लागे. काय माऊलीने दृष्टांत द्यावे एक एक. 497 क्रमांकाची ओवी. अर्जुना, आता अशा परिस्थिती ज्या बाजारात सुखाचा व आयुष्याच्या शाश्वतपणाचा मालच नाही, त्या बाजारात गिऱ्हाईकाने सुखावह शाश्वत आयुष्याची खरेदी कशी बरे करावी? राखोंडीला कितीही फुंकले तरी दिवा लागतो काय? 10 किलो राख गोळा केली आणि फुंकर मारत बसलो, दिवा लागणार आहे का त्यांनी? हे आयुष्याचं वर्णन सुरू आहे. संत किती परखड, म्हणून म्हटलं माऊलींसारखे संत, की त्यांना आपण माऊली म्हणतो, अत्यंत मृदू कोमल अंतःकरणाची. पण आपल्या लेकरांचं हित बघायचं आहे हो माऊलीला. त्यामुळे क्षणभर जरी वाईट वाटलं, हे वर्णन नाही आवडलं आपल्याला, तरी आपल्याला आवडतं का नाही हा विषय नाही आहे, आपल्या हिताचं काय आहे हा विषय आहे. आपल्या हिताचं काय आहे?
आणि म्हणून मी परखड शब्द वापरला. परखड याचा अर्थ जे जसं आहे तसं सांगतात आहेत, की आता तरी जागे व्हा. आणि मुख्य इथे काय उल्लेख केलेला आहे, अरे 84 लक्ष फिरून आलात रे. जे मिळालं आहे ना, कल्पनाच नाही आपल्याला काय मिळालेलं आहे. मनुष्य देह मिळालेला आहे. ते सांगण्यात आलं की अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळुनी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. अजून एक दृष्टांत, की अरे विषाचे कंद वाटून वस्त्राने पिळून त्यातून जो रस निघाला त्याला अमृत हे नाव ठेवून तो पोटात घेतला तर त्या योगाने ज्या प्रकारचे अमर होणे आहे. विषय सुखाचं वर्णन सुरू आहे सगळं. विषय सुखावर अवलंबून राहणं, विषय सुखामध्ये अत्यंत आसक्त राहणं, साध्या शब्दात संसारात अखंड रमलेलं आणि रंगलेलं राहणं, दृश्य क्रीड राहणं, त्याचं वर्णन सुरू आहे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. अप्रतिम ओवी आलेली आहे 499 क्रमांकाची अशी एक काय म्हणूया निष्कर्षाची ओवी, की तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. एक वेळ अशी येते की माऊलींना मूर्ख असे शब्द वापरावे लागतात, कारण ऐकतच नाही माझ्यासारखा. 9वा अध्याय सुरू आहे तरी अजून ऐकायला तयार नाही. त्याप्रमाणे विषयांचे जे सुख ते केवळ अतिशय दुःख आहे. परंतु काय करावे, लोक मूर्ख आहेत, त्यामुळे विषय सेवन न करता त्यांचे भागतच नाही. भागतच नाही. मग अशा लोकांचं पुन्हा वर्णन करतात आहे 500 क्रमांकाच्या ओवीत, की का शिस खांडूनी आपले पायीच्या खती बांधिले तैसे मृत्यूलोकींचे भले आहे आगावे. किंवा आपले डोके तोडून ते पायाच्या जखमेवर जसे बांधावे त्याप्रमाणे. काय माऊलींनी दृष्टांत द्यावा, खडबडीत जागे करतात आहे आपल्याला. त्याप्रमाणे मृत्यूलोकातले सर्व काही विरुद्ध अर्थाने अर्थात चांगले आहे. सार्कास्टिक कॉमेंट. या जगातलं सगळंच चांगलं आहे. कशाप्रमाणे, जणू काही आपलंच डोकं तोडून पायाला जखम झाली म्हणून डोकं तोडून तिथे बांधलं त्याप्रमाणे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळांच्या. 501 क्रमांकाची ओवी. म्हणून मृत्यूलोकात सुखाची काल्पनिक कहाणी तरी कोणाच्या कानाने ऐकली जाईल. छे, निखाऱ्याच्या अंथरुणावर सुखाची झोप कशी येणार. संसारामध्ये जो सुख शोधतो आहे त्याचं वर्णन आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून मी मगाशी म्हणालो आपलं अंतःकरण तपासत राहायचं अखंड. सुखासाठी वणवण हिंडतोय का मी अजूनही, का कर्तव्य म्हणून कर्म करतोय. कर्म तर करायचीच आहे आपल्याला, कर्तव्य आहे म्हणून अनासक्त होऊन मी कर्म करतो आहे, का सुखासाठी अत्यंत आसक्त होऊन त्या फलाच्या अपेक्षेने दुःखी कष्टी होऊन विव्हळून तळमळून कर्म करतोय. कारण असं जर मी करत असेन तर निखाऱ्याच्या अंथरुणावर झोपून सुखाच्या झोपेची अपेक्षा करणारा मी आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, असं भगवंत म्हणतात आहेत. आणि मग ही प्रसिद्ध ओवी येते यापुढे 502 क्रमांकाची, पाठ करून टाकावी. जिये लोकींचा चंद्र क्षय रोगी जेथ उदयो होय असता लागी दुःख लेवनी सुखाची अंगी सळी तसे जगात. अप्रतिम ओवी आहे, निष्कर्षाची ओवी आहे. पहिल्या 2 चरणांमध्ये दृष्टांत दिलेला आहे. अरे जिये लोकींचा चंद्र क्षय रोगी. अरे ज्या लोकामध्ये, अर्थ वाचतो पहिले, ज्या मृत्यू लोकातील चंद्र देखील क्षयरोगी आहे. पौर्णिमेचा चंद्र कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. पण तो जो पौर्णिमेचा चंद्र आहे ना, मग तो कोजागिरीचा असो नाही तर कुठल्याही पौर्णिमेचा असो, तो क्षय पावण्यासाठीच पूर्णत्वाला गेलेला आहे. सकाळी उदय होतो की नाही सूर्याचा, पुढे म्हटलंय जिथे सूर्याचा उदय अस्ताकरिताच होतो. तो जो उदय होतो तो अस्ताकरिताच झालेला असतो. हा दृष्टांत, त्यातला भाव
आशय घेऊन माऊली पुढे म्हणते आहे, जेथे दुःख हे सुखाचा अंगरखा घालून जगाला फसवून पीडा देते. सुरुवातीला वाटतं हे सुख आहे, पण मगाशीच सांगितलं या बाजारात सुखाचा मालच नाही आहे विकायला. पण आम्हाला वाटतं ना ते सुख आहे. हो, वाटणारच का? कारण सुखाची अंगी, सुखाचा अंगरखा घातला आहे कोणी? दुःखाने. हे जे ओळखतात त्यांना संत असं म्हणतात. जे ओळखत नाही ते वारंवार वारंवार फसवल्या जातात. सांगणं काय सुरू आहे? या जगामध्ये निर्भीळ सुख नाहीच आहे. निर्भीळ सुख नाही आहे. वाटतं एक दोन क्षण सुख मिळतं आहे एखाद्या गोष्टीतून, विषयातून, पण त्याच्या पाठोपाठ दुःख ठेवलेलंच आहे. आईस्क्रीम खाल्लं. काय आनंद आईस्क्रीम खाताना, वा. दुसऱ्या दिवशी आवाजच गेला हो, घसा बसला. आलं दुःख. नोकरी मिळत नव्हती, मिळाली. इतका आनंद, काय आनंद. नेमकं ऑफिस 2 तास दूर आहे घरापासून. जाण्या येण्यातच 4 तास जातात. आता ती नोकरी करत असताना रोज रडत बसलाय. पण नोकरी मिळाली, सगळं छान. बॉसही चांगला आहे. सगळं छान आहे. ऑफिस जवळ आहे. 2च महिन्यात काय मिळालं हातामध्ये? अमेरिकेतल्या भाषेत पिंक स्लिप मिळाली. म्हणजे ज्या नोकरीने आत्ता इतक्यातच मला आनंद द्यायला सुरुवातच केली होती, तीच नोकरी आता दुःखाचा विषय होऊन बसलेली आहे. लग्न झालं. 2-4 महिने छान आनंदात गेले. मग खरं स्वरूप लक्षात यायला लागलं. खरं रूप नवऱ्याचं म्हणा, बायकोचं म्हणा. झालं, दुःखाच्या संसाराला सुरुवात झाली. नवीन गाडी घेतली. 2 दिवस आनंद टिकला नाही. दुसऱ्या महिन्यात ॲक्सिडेंट झाला. किंवा कुठेतरी काहीतरी झालं. घासलं. स्क्रॅच, शुद्ध मराठीत, गाडीवरती. मी नेहमीच सांगतो, गाडीवरचा पहिला स्क्रॅच गाडीवर नाही, हृदयावरती येतो. नवीन गाडी असेल तर विशेषतः. किती वर्णनं करावी, म्हणजे आपल्या आयुष्याचं आपणच चिंतन करावं, की मी ज्याला सुरुवातीला सुख समजत होते किंवा समजत होतो, ते परिणामतः दुःखातच कसं त्याचं रूपांतर होतंय. म्हणून मी शब्द काय वापरला? निर्भीळ सुख नाहीये. वाटतं सुख आहे म्हणून, पण त्याच्यात दुःखाची भेसळ नाही, असं सुख या जगात संभवतच नाही. संभवतच नाही. सुखाचा अंगरखा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थ विचारतात आहे मनोबोधामध्ये. आणि परमपूज्य काका तेही सांगतात, आणि समस्या ही झालेली आहे, की माझ्याही जीवनात तसंच, त्याच्याही जीवनात तसंच. मग ते साहित्यिक लोक अजून डोकी बिघडवतात आपली. सुखाचे उभे धागे, दुःखाचे आडवे धागे यांनी विणलेलं जीवन नावाचं वस्त्र असतं. कशी वाटली भाषा ऐकायला? अलंकार. सांगण्याचा उद्देश असा, सगळ्यांच्या जीवनात ते, मग आपण सर्वांनी ते स्वीकारलेलंच आहे, की अरे हो, जीवन असंच असणार आहे. एक धागा सुखाचा, दुसरा धागा दुःखाचा. कोणी सांगितलं? संत म्हणतात, कोणी सांगितलं? हू टोल्ड यू? आम्हाला विचारा. तुकाराम महाराज सांगतात, मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. दुःख ओखदासी न भेटे, स्वतःचं वर्णन करताना म्हणतात. आणि आमचं वर्णन, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. फार सुंदर ओवी आहे. जिये लोकींचा चंद्र क्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. थोडं अनुकूल वाटत, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती थोडं अनुकूल वाटायला लागली, की ताबडतोब कधी प्रतिकूल येतं समजतच नाही. आणि आपण पुन्हा ते शुद्ध मराठीत ॲक्सेप्ट करतो. काय? यालाच जीवन ऐसे नाव. आणि शुद्ध मराठीत परमार्थ हे रिजेक्ट करतो आउटराईट. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आणि त्याचा मार्ग या अध्यायामध्ये आपल्यासमोर ठेवला आहे. पुढे जाऊ. 503 क्रमांकाची ओवी. जेथ मंगळाची या अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी,
मृत्यू उदराची या परिवरी गर्भोगिवसी. ज्या मृत्यू लोकात मंगलाच्या अंकुरावर लागलीच अमंगलाचा पोहरी नावाचा एक पिकाचा नाशक किडा आहे तो पडतो, बाळाचे बारसे, वधूवरांचे लग्न इत्यादी मंगल कार्याचा अंकुर निर्माण होतो न होतो तोच त्या बालकांवर किंवा नववधूवरांवर रोग, मृत्यू, दारिद्र्य इत्यादी अमंगलाचा किडा पडतो. कारण मृत्यू हा तर मातेच्या उदररूपी माझघरात लपून बसलेल्या गर्भाचा शोध करीत असतो. सारांश, मृत्यूच्या आघातातून उदरस्थ गर्भसुद्धा सुटत नाही, आपल्याला माहिती आहे. मृत्यू प्राप्त होण्यासाठी मातेच्या उदरातून बाहेरच आलं पाहिजे असंही नाही. इतकं या जगावरती काळाची म्हणजे मृत्यूची सत्ता आहे. कारण तो त्याच्याच भयाने काम करतोय असं श्रुती आपल्याला सांगते. सूर्य त्याच्याच भयाने तापतोय. आणि भयानी म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर ईश्वराच्या दृष्टीने विचार केला तर त्याचं कर्मविपाकाचं जे हे जग सांभाळण्याचं शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे आपापली कामं करतायत बिचारे दिलेले सगळे. मग यमराज असो, तो सूर्य असो, ते चंद्र असो, कोणी असो, अग्नी असो. पण विषय काय सुरू आहे, थोडं कुठे मंगल जीवनामध्ये थोडं कुठे सुख वाटायला लागलं की पाठोपाठ दुःख ठेवलेलंच आहे. बरं हे परमपूज्य काका जसं म्हणतात तसं दुःख पदरी बांधणं नाही सुरू आहे आपल्या. आता असेल एखादं कोणी त्याच्या असं वाटत असेल ऐकताना, काय हे सारखं सांगतात इतकं, तू माझ्या जीवनात सगळं छान चालू आहे, कशालाही मला विनाकारण गळ्यात माळ घालतात तू दुःखी आहेस म्हणून. ज्याला असं वाटत असेल त्याला रामकृष्ण हरीच म्हणू शकतो आपण फक्त. इथेच तर आपण चुकतो आहे. येतो असा काळ एखादा सुखाचा काळ जीवनात, आपण ज्याला म्हणतो सगळं काही व्यवस्थित सगळं अनुकूल असतं. सगळं म्हणण्यापेक्षा मला सुख वाटेल इतपत अनुकूल असतं असं म्हणूया. सगळं तर अनुकूल कधीच नसतं. पण ते कधी बिघडेल त्या अनुकूलाची सुद्धा भीती वाटते, की हे असंच राहू दे बाबा, याला कोणाची दुष्ट लागू देऊ नको. काढतो की नाही दुष्ट आपण, कशासाठी काढतो? हे सगळं अनुकूल असतानाही भीती, म्हणजे पुन्हा भीतीचं दुःख, की हे टिकतं का नाही, का याला कोणाची दुष्ट लागते. हे या मृत्यू लोकांचं वर्णन सुरू आहे. अनित्यम असुखम. पुढे 504 क्रमांकाची ओळीत म्हणतात आहे महाराज, जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नीजे गंधर्वी, गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. अशी एक थोडीशी गूढ अशी ओवी आली, त्याचं छान स्पष्टीकरण महाराजांनी दिलं आहे. 2 पानं छान वाचूया. त्याचे 3 प्रकारचे अर्थ केले आहेत. पहिला अर्थ केला आहे की जे आपल्या जवळ नाही, जे नाही तया ते चिंतवी, जे आपल्या जवळ नाही त्याच्या प्राप्तीकरता जे लोक मनाला चिंतन किंवा काळजी करावयास लावतात, अशी काळजी करत असतानाच ते मृत्यूरूपी गंधर्वाकडून भलतीकडे नेले जातात. आता इथे तव तेची नेजे गंधर्वी याचा अर्थ मृत्यूरूपी गंधर्व असं पहिल्या प्रकारच्या अर्थामध्ये केलेला आहे. गेली याचे कवणे गावी शुद्धी न लगे. पण यातला मूळ मुद्दा काय आहे? अखंड ज्याचं चिंतन सकाळी उठल्यापासून काय होईल आणि कसं होईल असं सुरू असतं, मग त्यात कुठे जमलं, कुठेतरी सद्गुरूंनी सांगितलं म्हणून मारून मुटकून बसून 1 तासाचा गजर लावून नामस्मरणाला आणि उठून 15 मिनिटातच उठून जातो. ही जी माझी अवस्था आहे, कारण मला उरलेला दिवसभर तो जप करायचा असतो ना. काय होईल, कसं होईल, काय होईल बाई, कसं होईल बाई, माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या सुनेचं काय होईल, माझ्या वडिलांचं, आईचं, बायकोचं, नवऱ्याचं काय होईल, कसं होईल. आणि शेवटी गंमत अशी आहे, आयुष्यभर आपण अनुभवत आहे जे व्हायचं तेच होणार असतं. आणि जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार असतं, जसं व्हायचं तसं होणार असतं. पण मला असं अखंड वाटत राहतं की हा जप मी केल्यामुळे त्यांचं जीवन सुधारेल. पण मी अजून सुधारलेलो नाही आहे. आजतागायत तसं न घडून सुद्धा मी सुधारलेलो नाही आहे. म्हणून तर माऊलींनी मला मूर्ख म्हटलं मगाशी. आणि काय झालं आहे, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो म्हणून माझी अजून पंचायत झाली आहे. कारण समर्थांनी मला अजून वेगळं शेल्क विशेषण दिलं आहे. कोणतं? पढत मूर्ख. ज्याला हे माहितीच नाही, निदान समजू शकतो आपण, मला हे माहीत असून मी मूर्खपणा करतो म्हणून त्याला पढत मूर्ख म्हणतात.
हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे, किंवा जे लोक प्रतिकूल अदृष्टामुळे, अदृष्ट याचा अर्थ प्रारब्ध असा होतो, त्यामुळे जे कुल प्रतिकूल अदृष्टामुळे जे आयुष्यात प्राप्त होण्याची शक्यता नाही, त्याच्या प्राप्तीचा विचार मनात करीत असतात, तोच ते मृत्यूरूपी गंधर्वाकडून अज्ञात स्थळाकडे नेले जातात. म्हणून मी मगाशी म्हणालो, कर्म आपल्याला करायचीच आहे सर्वांना, कोणालाच कर्म सुटलेली नाही आहे. पण ती कर्म, समजा आता नोकरीचं कर्म आहे, नोकरी कशासाठी करतो? समजा उद्यापासून ऑफिसने म्हटलं तुम्हाला पगार मिळणार नाही, पण तुम्ही नियमित ऑफिसला या. किती लोक जातील कल्पना करा. 99.99% लोक जाणार नाहीत. बरोबर. याचा अर्थ काय आहे? मी नोकरी नोकरीसाठी करतो का? नाही, मी नोकरी पैशासाठी करतो. पैसा कशासाठी हवा? तर माझं चरितार्थ चालवण्यासाठी मला हवा. बरोबर. तो तर लागतोच सगळ्यांना. मग चरितार्थ माझा माझ्या प्रारब्धाप्रमाणे चालेल. मी डायरेक्टर राहीन आयुष्यभर, नाही तर व्हाईस प्रेसिडेंट होईन, नाही तर सीईओ होईन. तो प्रारब्धाचा भाग झाला. आपला विषय तो सुरू आहे. पण आयुष्यभर मला ती पदोन्नती हवी आहे, मला ते प्रमोशन हवं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, ह्याच्यामध्ये अखंड अखंड अतृप्त, अखंड अशांत, अखंड क्रोधिष्ठ. कारण हवं ती मिळालं नाही की क्रोध येतो माणसाला, मग तो घरातल्या लोकांवरती निघतो. ह्याच्यात जे माझे जीवन चाललेलं आहे, आणि मग एक एक दिवस अचानक तो येतो गंधर्व मृत्यूरूपी. हे वर्णन सुरू आहे. का? कारण ते कधीच प्राप्त व्हायचं नसतं माझ्या जीवनामध्ये, पण मी हट्टाने ते ऐकायला तयारच नाही आहे. कारण मला अदृष्ट मान्य नाही आहे. आणि मला अदृष्ट मान्य नाही याचा अर्थ मला भगवंत मान्य नाही. परमपूज्य काका नेहमीच सांगतात, झगडा, नमस्कार करायचा त्याला, पण त्याचं अदृष्ट मात्र अमान्य करायचं. ते तुझी व्यवस्था मला मान्य नाही, पण भगवंत तू मला मान्य आहे. हे कसं वाटतं ऐकायला? अशा माझ्या चुका होतात. तिसऱ्या प्रकारचा अर्थ दिला आहे, अथवा जे करणे योग्य नाही ते करण्याविषयी. आता एकदम वेगळाच अर्थ आहे हा. हा का बरं दिला आहे? तर त्यांनी त्याची कथा पण दिलेली आहे. त्याला गंधर्व शब्द माऊलींनी वापरल्यामुळे त्यांनी हा तिसरा अर्थ केलेला आहे, की जे करणे योग्य नाही ते करण्याविषयी मित्रवर्ग अनुमती देऊन मनात तो विषय भरवून देतात, त्यासंबंधी अहोरात्र चिंतन करवितात, आणि मित्रांचा सल्ला ऐकून जे लोक अयोग्य कृत्य करण्यास आरंभ करतात न करतात, तोच मृत्यूरूपी गंधर्वाकडून अन्य देशाकडे नेले जातात. आता असं का म्हटलं? त्याच्यासाठी कथा. आणि एकदम हा अर्थ आपल्याला इथे कसा लावला बा असं वाटतं. तर गंधर्व असल्या शब्द माऊलींनी वापरल्यामुळे कदाचित माऊलींना हा आशय किंवा ही महाभारतातल्या कथेची पार्श्वभूमी त्यांच्या मनात असावी, असा विचार करून ती कथा दिलेली आहे, की या ओवीतील गंधर्व शब्द चिंतनीय आहे. या गंधर्व शब्दाने महाभारतातील एक कथा सूचित केली आहे. ती अशी, की एकदा कर्ण आणि शकुनी या दोघांनी दुर्योधनाला असा सल्ला दिला, की आपण घोषयात्रेच्या निमित्ताने द्वैतवनात जाऊ. हल्ली वसंत ऋतूचे दिवस आहेत आणि द्वैतवन हे अत्यंत प्रेक्षणीय आहे. तेथे आपण क्रीडा करू. शिवाय पांडव हल्ली त्याच वनात आहेत. आपण सर्वजण राजैश्वर्यासह तेथे जाऊ व पांडवांना व द्रौपदीला आपले ऐश्वर्य दाखवून त्यांना लज्जित व खिन्न करू. मी इथे थांबलो थोडंसं वाचताना. का बरं? कर्णाची भलावण करणारे लोक आहेत, रावणाची सुद्धा भलावण करणारे लोक आज आहेत, आणि ही कथा महाभारतातलीच आहे. त्यामुळे कर्णाने कोणते कोणते सल्ले दुर्योधनाला दिले होते याचा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. एवढंच बोलतो, पुढे जातो. या कथेमध्ये त्यांनीच दिलेला हा सल्ला, आणि का दिला ते महत्त्वाचं. ज्याप्रमाणे पर्वताच्या शिखरावर चढलेला मनुष्य खालच्या सर्व वस्तूंना अगदीच लहान स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे जो राजा आपल्या राजैश्वर्याच्या सुखात राहून शत्रूला दुःखात असलेला पाहतो. यापेक्षा त्याच्याकरता दुसरी महत्त्वाची गोष्टच असू शकत नाही. हा दुष्ट सल्ला दुर्योधनाला मनापासून पटला. स्वाभाविकच आहे, त्याचं नावच दुर्योधन आहे.
असे सल्ले आपल्याला देणारे असतात का आपल्या जीवनात, याचाही आपण विचार करायचा ही कथा ऐकताना. व त्याच्या मनात जाण्याचे विचार सुरू झाले. त्याप्रमाणे सर्व तयारी करून शकुनी, कर्ण, दुःशासन इत्यादिकांसह तो गेला. तेथे त्याने द्वैतवनातील सरोवराच्या काठी क्रीडामंडप तयार करण्याविषयी नोकरास सांगितले. पण चित्ररथ गंधर्वाने त्या मंडपास प्रतिबंध केला. आता एवढ्या कारणावरून दुर्योधन, कर्ण आणि चित्ररथ गंधर्व यांच्यात घनघोर युद्ध झाले. चित्ररथ गंधर्वाने दुर्योधनादिकांचा पराभव केला व त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना तो देवलोकास घेऊन जाऊ लागला. सगळ्यांचा पराभव केला गंधर्वांनी. कर्णही होता तेव्हा, दुर्योधनही होता, सर्वजण. तेव्हा दुर्योधनाचे दूत पांडवांना शरण गेले. कधी अक्कल आली, हे आपले भाऊ आहेत याचं स्मरण कधी झालं, जेव्हा आता सगळ्या जगात नाचक्की होण्याची वेळ आली. गेले होते कशासाठी? त्यांची नाचक्की करण्यासाठी. आता ही वेळ आली, शरण गेले. पांडव धावून आले व त्यांनी चित्ररथाशी युद्ध करून दुर्योधनादिकांना सोडविले. पांडव नेहमीच धावून येतात, भारत नेहमीच धावून येतो. प्रश्न आहे पलीकडचे कौरव काय करतायत, हाच नेहमी समस्या असते. पांडव धावून आले, त्यांनी चित्ररथाशी युद्ध करून दुर्योधनादिकांना सोडविले. युद्ध संपल्यानंतर अर्जुनाने गंधर्वाला विचारले की दुर्योधनादिकांना कैद करून देण्यात तुमचा कोणता उद्देश होता. त्यावर गंधर्व म्हणाला की कर्ण आणि दुर्योधन यांची अशी दुष्ट इच्छा होती की आपले ऐश्वर्य दाखवून तुम्हाला दुःखी करावे, द्रौपदीचा उपहास करावा, तुम्ही अनाथ दीन होऊन वनात क्लेश सहन करीत असलेले पाहून स्वतःला कृतार्थ मानावे, ही त्यांची दुष्ट इच्छा इंद्राने जाणली आणि मला त्यांना देवलोकाला आणण्याविषयी आज्ञा केली. म्हणून मी या दुष्टांना कैद करून देवलोकांना नेणार होतो. असं म्हणून महाराजांनी महाभारतातला वनपर्वातला हा श्लोकच दिलेला आहे. अयम दुरात्मा बद्धश्च गमिष्यामी सुरालयम. अयम दुरात्मा बद्धश्च, हा जो दुरात्मा, हा जो बांधलेला बंधनात आहे आता, गमिष्यामी सुरालयम. सुरालयम म्हणजे देवलोकाला मी जातो आणि जाताना काय करतो, नेश्यामेनम दुरात्मानम म्हणजे नेश्यामी एनम, यांना घेऊन जातो ही वरात. नेश्यामी एनम दुरात्मानम पाकशासन शासनात. पाकशासन इंद्राचं नाव आहे बरं का एक. पाकशासन, पाक नावाच्या असुराला ज्यांनी शासन केलं तो इंद्र, म्हणून त्याचं नाव पाकशासन शासनात, पंचमी विभक्ती. त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या आदेशावरून घेऊन जातोय. हे सगळं कशासाठी आपल्याला कथा? गंधर्व एका शब्दामुळे फक्त, की हा आशय असू शकतो. या कथेची पार्श्वभूमी घेऊन महाराजांनी ओवी लिहिली असू शकते. या ओवीतील गंधर्व या शब्दाने ही भारतीय कथा ध्वनित करून श्री ज्ञानेश्वर महाराजांना असे सांगावयाचे आहे की या मृत्यूलोकात काही शकुनीकरणासारखे अदूरदर्शी मित्र जे करणे योग्य नाही ते करण्याविषयी मनात चिंतन करावयास लावतात. मनात ते विचार भरवून देतात आणि दुर्योधनासारखे मूर्ख लोक मित्रांचा सल्ला ऐकून त्याप्रमाणे दुष्टकृत्य करण्यास प्रवृत्त होतात. आता मी जसं मगाशी म्हणालो, आपण दुष्टकृत्य कदाचित नाही करणार, पण आपण ऑफिसमध्ये जातो, कार्यालयात, शुद्ध मराठीत ऑफिसमध्ये जातो, लंच टाईम, जेवणाची वेळ किंवा इतर वेळेला आता जे सर्वसाधारण विषय सुरू असतात तिथे बोलण्याचे, राजकारण, आज जगात जे काही चाललेलं आहे ते शब्दसुद्धा मला इथे या स्थानी बसून उच्चारायचे नाही आहेत. मग त्याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हणालो, कोणाला प्रमोशन मिळालं, कोणाला किती मिळालं, कोणाला काय मिळालं, हे जे सगळे चर्चेचे विषय आहेत, हे अखंड त्यांनी माझ्या मनात भरवणं आणि मलाही त्याच्यात रस वाटणं, मीही त्याच्यात सहभागी होणं. आता जावं तर लागतं, त्यांच्याबरोबर जेवावं लागतं, हे सगळं बरोबर आहे. पण ते करत असताना मी मनात काय करावं, नामस्मरण करावं का त्यांच्याबरोबर सहभागी होऊन अगदी रसभरीत किंवा गॉसिपिंग, शुद्ध मराठीत. मी हे कशासाठी बोलतोय? दुर्योधन, कर्ण, चित्ररथ, गंधर्व असा विचार नाही करायचा आपल्याला.
माझ्या जीवनामध्ये असे दुःशासनरूपी, कर्णरूपी, शकुनीरूपी, बरं त्यांना दुःशासन, कर्ण, दुर्योधन का म्हणायचं? कदाचित ते वाईट पण नसतील इतके. पण ते जर परमार्थाला विरोधी त्यांचं सगळं बोलणं सुरू असेल आणि अखंड माझ्या मनात ते तसं भरवत असतील, की अरे काय मूर्खपणा आहे, तुझ्याही जीवनाचं ध्येय हेच असलं पाहिजे काय? आम्ही जे व्हॉट एव्हर वी आर परस्युइंग इन लाईफ शुड बी युअर गोल ऑफ लाईफ ॲज वेल. वेल आय शुड बी एबल टू रिजेक्ट इट. त्यांना बोलण्याची गरज नाही, त्यांना सांगण्याची गरज नाही. पारमार्थिक माणसानी स्वतःला इन्सुलेट कसं करावं ते सांगतोय. हाऊ टू इन्सुलेट, बिकॉज वी कांट आयसोलेट अवर सेल्स. आपल्याला जगात राहायचं आहे, सगळ्यांमध्ये सहभागी व्हायचं आहे, नोकरी करायची आहे, धंदा करायचा आहे, घरात राहायचं आहे, व्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, बट विथ इन्सुलेशन. दिस इज हाऊ वी इन्सुलेट अवर सेल्स. म्हणून सांग की अदूरदर्शी जे मित्र, म्हणून त्याच्यानं मला हे आठवलं की ते काही सांगतील चिंतन करायला, त्यांच्या जीवनाचं ध्येय फक्त एवढंच असेल. H1चं ग्रीन कार्ड कसं करायचं, ग्रीन कार्डचं सिटिझनशिप कशी घ्यायची, ते झाल्यानंतर कंपनीचा CEO कसं व्हायचं, अजून पैसा कसा कमवायचा, एक घर आहे, दुसरं घर कसं करायचं, त्यांचं चालू दे काय करायचं, त्यांनी कसं जीवन जगायचं माझा प्रश्न नाही. पण मी जर त्यांच्याबरोबर वाहत गेलो त्या प्रवाहामध्ये, त्या कौरवांसारखीच माझी अवस्था. त्यामुळे मनात ते विचार भरवून देतात आणि दुर्योधनासारखे मूर्ख लोक मित्रांचा सल्ला ऐकून त्याप्रमाणे दुष्ट कृत्य करण्यास प्रवृत्त होतात. परंतु परिणामी चित्ररथ गंधर्वासारखे बलाढ्य लोक त्यांचा पराभव करून त्यांच्या इच्छा सफल होऊ देत नाहीत. मनात जे जे चिंतिलेले असते तसे प्रत्यक्षात न घडता दैव हे विरुद्ध घडवून आणत असते. मनुष्य संसारात हे मिळाले पाहिजे, असे घडले पाहिजे, अशा प्रकारचे मनात चिंतन करीत असतो. पण मनाप्रमाणे काहीही न घडता अकस्मात मृत्यू येऊन परगावी घेऊन जातो व ते गेल्याचे गाव कोणते याचा शोधही लागत नाही. सारांश असा हा मृत्यूलोक शोकांतिक आहे. शोकांतिक म्हणजे काय? अंतिमतः जिथे शोकच आहे अशा पद्धतीने जर मी जीवन जगलो तर. कारण ज्याच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असा एक तरी मनुष्य आहे का? करा ना विचार आपण. लेट्स टॉक सम स्टॅटिस्टिकली स्पीकिंग. हॅव यू एव्हर मेट अ सिंगल पर्सन और हॅव यू एव्हर रेड अबाउट, फॉरगेट अबाउट मेट, कधीतरी वाचलंय पुराणांमध्ये, कथांमध्ये, महाभारतात, रामायणात, इतिहासात, की अरे एक होता बा ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, प्रचंड गर्भ श्रीमंती आहे, पण काय वयाच्या 40व्या वर्षीच डायबिटीज झाला, गोडच खाता नाही येत. किती वर्णन करावं, दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. पण मुद्दा हा होता, तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही. म्हणून मला मूर्ख म्हटलं माऊलींनी. पुढे जाऊ 505 क्रमांकाची ओवी. अगा गिवसिता आघवा वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सैंघ निमालियाची या गोठी, तिये पुराणे जेथींची. अरे अर्जुना, ते मेलेले लोक ज्या गावाला गेले तेथून ते पुन्हा परत येतील का? म्हणून सर्व मार्ग शोधले तरी पण त्यांचे पाऊल पहिल्या गावी म्हणजे पहिल्या घरी येण्याकरता परतलेले दिसत नाही. मेलेल्या लोकांच्या पुष्कळ कथा, तेच इतिहास ज्या मृत्यू लोकातील आहेच. ते इतिहास ज्या मेलेल्या लोकांच्या कथा सांगतात ते मृत्यू लोकातीलच आहे. आता ही ओवी लिहून घेताना सच्चिदानंद बाबा थावरे यांना कसं वाटलं असेल? गमतीचा विषय. आणि माऊली इथे काय वर्णन करते, मेलेले लोक ज्या गावाला गेले तेथून ते पुन्हा परत येतील का? पण जो लेखक ही ओवी लिहून घेतोय त्याला माऊलींनीच आणलेला आहे, माहिती आहे आपल्याला, उठवलेला आहे. पण असं जरी असलं तरी परमपूज्य काका जसं म्हणतात, ज्यांनी उठवलं, ज्याला उठवलं आणि ज्या लोकांच्या साक्षीने उठवलं, आज ते कुठे आहेत? त्यातले ज्ञानेश्वर महाराज आपले संजीवन समाधीत आहेत, तो विषय सोडून देऊ. पण आज सच्चिदानंद बाबा कुठे आहेत? ज्यांच्या साक्षीने उठवलं ते कुठे आहेत? हा विषय सुरू आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, सगळ्यांना उठवता येत नाही.
आणि दुसरी गोष्ट, उठवले तरी ते यथावकाश पुन्हा जातातच. पुढे जाऊया. जेथीची अनित्यतेची थोरी, करीतया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैसे नाही होणे अवधारी, निपटून या 506 क्रमांकाची ओळी. ज्या मृत्यूलोकातील नाशवंतपणाचा प्रभाव इतका मोठा आहे की तो सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत पसरला आहे. आपण बोललो होतो त्याचं 8व्या अध्यायात भरपूर वर्णन झालं. आ ब्रह्मपुनान लोका, आ ब्रह्मभुवनान लोका, पुनरावर्तीन अर्जुन, आ ब्रह्मदेव सुद्धा सुटलेला नाही आहे त्याच्यातून. आपण कोण? त्यामुळे जगातील एक सुद्धा पदार्थ शिल्लक न राहता सर्वांचा नाश होणे हे कसे चमत्कारिक आहे ते लक्षात घे. ऐसी जे लोकींची नांदणूक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयाची निश्चितीचे कौतुक दिसत असे. काय माऊलीने सुंदर म्हटलंय पहा. असे दुःख सहन करीत आणि डोळ्याने हे सर्व नाश पाहात ज्या मृत्यूलोकातील नांदणूक आहे, त्या मृत्यूलोकात जे लोक जन्माला आले आहेत त्यांच्या निष्काळजीपणाचे फार आश्चर्य वाटत आहे. कोणता निष्काळजीपणा? विषय विसरायचा नाही, नाही तर काय शुद्ध मराठीत फारच निगेटिव्ह बोलता हो तुम्ही. काय आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे आपण त्याला लावलेले लेबल्स आहेत. हे निगेटिव्ह पण नाही आहे, हे पॉझिटिव्ह पण नाही आहे, हे सकारात्मक पण नाही आहे, नकारात्मक पण नाही आहे. परमपूज्य काका जसं म्हणतात, हे वास्तव आहे. हे ज्याची स्वीकारायची तयारी नसते तो त्याला लेबल लावतो निगेटिव्ह म्हणून. आणि वास्तव आहे, आपलेच अनुभव सांगतात आहे. कोणी माझ्या गळ्यात माळ बांधत नाही आणून. माझ्याच जीवनाचं हे विदारक वर्णन सुरू आहे, माझ्याच अनुभवांचं. पण मौलींनी सुद्धा म्हटलंय की याच निष्काळजीपणाचे फार आश्चर्य वाटते. आणि निष्काळजीपणा म्हणजे काय? तर इतकं मनुष्य लोकात, म्हणजे या मृत्यू लोकात मनुष्य देहाची प्राप्ती होऊन भगवंताचं भजन न करता संसार करतोय, भगवंताची भक्ती न करता संसार करतोय, याला म्हटलंय निष्काळजीपणा. आणि मगाशी आपण त्या कथेबद्दल बोललोच. त्या यक्षाचं उत्तर देताना युधिष्ठिर धर्मराज त्यांनी तेच सांगितलं. अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. पै दृष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्व हानी तेथ कोडी वेचिती का. असा मनुष्य कसं जीवन जगतो त्याचं वर्णन आहे 508 क्रमांकाच्या ओळीत. की जेथे दृष्ट अशी कीर्ती, प्रतिष्ठा व विहित भोग आहेत व अदृष्ट असे पुण्य यांच्या लाभाकरता एक कवडीचे देखील भांडवल हातातून सुटत नाही. म्हणजे काय? पुण्याच्या लाभाकरता हा काहीच करत नाही. मग काय करतो? आणि जे करण्यात सर्वस्वाची सर्व प्रकारांनी हानी आहे, तेथे मूर्ख श्रीमंत मद्य, मांस, नाटके, वेश्या इत्यादी विषयाकरता कोट्यावधी भांडवल खर्च करतात. काय सुरू आहे जगामध्ये आपल्याला माहिती आहे. आज अनेक संस्था जगामध्ये कार्यरत आहेत. त्या संस्थांचे जर तुम्ही मेन्यू कार्ड बघितलं, छान शब्द आठवला. मेन्यू कार्ड म्हणजे काय? वर्षभरात ते कोणकोणते कार्यक्रम करतात. बरं, ते करतात म्हणजे त्या संस्थांना नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. ते का करतात? कारण त्याच कार्यक्रमांना सगळ्यात जास्त गर्दी होते. मग त्या गर्दीतून त्यांना पैसा मिळतो म्हणा, प्रसिद्धी मिळते, जे काय त्यांना जे काही मिळायचं ते मिळत असेल. पण गर्दी त्या कार्यक्रमाला होते कोणत्या? ही यादी जिथे जिली आहे: मद्य, मांस, नाटके, वेश्या, चित्रपट. आता बेरियातलं बोलतो मी. चित्रपट येतात, नाटकं येतात, 5-5, 6-6 शो होतात त्याचे. म्हणजे काय? का? कारण थिएटर पूर्ण बुक झालं, तिकीटं संपली म्हणून दुसरा शो, म्हणून तिसरा शो, म्हणून चौथा, पाचवा, सहावा. बेरियात कीर्तन पण होतं. किती लोक असतात? प्रवचनं पण होतात. किती लोक असतात? वर्णन सुरू आहे. मूर्ख श्रीमंत, जेथ सर्वस्व हानी तेथ कोडी. त्याच्यासाठी कोट्यावधी भांडवल खर्च करतील ते. तिथे मागचा पुढचा विचार नाही. तिथे $50 तिकीट लावलं तरी चौकशी करत नाही कोणी, तक्रारी करत नाही. पण कीर्तन फुकट आहे, जावंसं वाटतच नाही. रामकृष्ण हरी. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती ओवाई पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती.
हे जो संसार आहे तो कोणाला सज्ञान म्हणजे शहाणा म्हणतो माहिती आहे? माऊली म्हणते, जो पुष्कळ विषयांच्या विलासाने गुरफटलेला आहे, त्याला आता तो फार भरभराटीत पडला आहे असं म्हणतात. जो अनेक इच्छांच्या ओझ्याने दडपला आहे त्याला शहाणा म्हणतात. अनंत इच्छा, प्रचंड रजोगुण आहे. 9 स्टार्टअप्स फेल झाल्या तरी 10वी स्टार्टअप त्यांनी सुरू केलीच आहे. अत्यंत शहाणा म्हणतात त्याला. व्हॉट अ पॅशन, व्हॉट अ डेडिकेशन. इथे दिलं आहे. कारण इच्छांच्या ओझ्याने तो दडपलाय आणि जितक्या इच्छा जास्त तितका तो मनुष्य, कारण रजोगुणी असतो ना, कर्म करण्याची जबरदस्त इच्छा असते, त्याला जग शहाणं म्हणतं असं माऊली म्हणते. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचे आयुष्य धाकटे म्हणजे कमी झाले आहे आणि ज्याचे शारीरिक बळ आणि बौद्धिक ज्ञान जागच्या जागी जिरून गेले आहे, त्या म्हाताऱ्यास वडील म्हणून त्याच्या पायाला नमस्कार करतात. वडिलाची व्याख्या माऊलीने केलेली फार वेगळी आहे. अनुष्ठोनी जगा देत वडील जे, माऊलींची व्याख्या आहे. असं पुढे जाऊ. जव जव बाळ बळीया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलियेकडे ते ग्लानीची नाही. 511 क्रमांकाची उभी की लहान मूल जसे बळाने वयाने वाढते तसे त्याचे आईबाप आनंदाने व कौतुकाने नाचतात, उल्हास व्यक्त करतात, परंतु आतल्या बाजूने त्या मुलाचे आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे याची त्यांना खंतच नसते. बोलतो ना आपण बऱ्याच वेळा, एक दिवस आज कमी झालेला आहे जीवनातला, पण मला खंत आहे का त्याची? नाही आहे. मला कोणती खंत लागावी? अजून भगवंताची मला प्राप्ती झाली नाही. एक दिवस गेला, आजचाही गेला जीवनातला, पण भगवंता तुझी प्राप्ती झाली नाही अजून. असं तळमळतो का मी कधी? येतं का डोळ्यात पाणी माझ्या भगवंताच्या समोर बसून? असं कधी म्हटलं मी भगवंताला? अजून तुझी प्राप्ती नाही आहे. का? प्रेमच नाही आहे, भक्ती नाही आहे. म्हणून तर माझं वर्णन सुरू आहे सगळं. आणि विषयासाठी मात्र मी अखंड तळमळतोय. 40, 50, 60 वर्ष झाली जीवनाची. विषयांसाठी मी रोज तळमळतो, पण एक दिवस भगवंतासाठी नाही तळमळतो मी अजून. का? म्हणून त्यांनी प्रसन्न व्हावं मला. माऊली वर्णन करते आहे, आपण उल्हास करतोय, कौतुकाने नाचतोय, पण विसरतोय की हॅपी बर्थडे त्या दिवशी एक वर्ष जीवनातलं पूर्णतः कमी झालेलं आहे. जन्मलिया दिवसे दिवसे हो लागे, काळाची याची ऐसे की वाढती करीती उल्हासे उभविती गुढिया. वस्तुतः ते मूल जन्मल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी मृत्यूच्याच अधीन होऊ लागते, परंतु मूर्ख आईबाप त्याचा वाढदिवस करतात व त्या दिवशी मोठ्या उल्हासाने गुढ्या उभारतात. अगा मरहा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गहिंसपणे. एखाद्याच्या मुलास तू मर असे कोणी म्हटले तर त्याचे आईबाप हे अशुभ बोलणे सहन करीत नाहीत, पण तेच मूल स्वाभाविकपणे मेले तर मात्र रडतात. परंतु जे उत्पन्न होते ते जात असते हा विचार त्यांना सुरुवातीलाच कळत नाही. आपले असलेले आयुष्य विषयभोगात व्यर्थ जात आहे याचीही मूर्खपणाने पर्वा करीत नाही, परी असते जात न गणिती गहिंसपणे. आपला विषय तो सुरू आहे. आजच्या कॉर्पोरेट भाषेत बोलायचं झालं, व्हॉट इज द प्रॉडक्टिव्हिटी ऑफ टुडे? काय केलं मी आज? संपला ना दिवस आयुष्यातला? हो संपला. एक पाऊल तरी पुढे सरकलो का मी भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने? कधी केलं असं गणित मांडलं? ह्या ज्या कंपन्या असतात ना त्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स असतात फायनान्शियल, आपल्याला माहिती आहे. आपण असं स्वतःचं क्वार्टरली असेसमेंट का नाही करू शकत पारमार्थिक प्रगतीची? मला करायचीच नसते, कारण मला ते मुळात आवडच नाही आहे त्याची. कुठेतरी काहीतरी सद्गुरूंनी सांगितलं आहे, बुद्धीच्या पातळीवर थोडंसं त्याचं महत्त्व पटलं आहे, म्हणून माझा परमार्थ चालला आहे तोळामोळा. तोळा मासा असं म्हणतात. पण मन्मना भव मदभक्तो मध्याजिमाम नमस्कुरु हा पुढचा श्लोक जो येणार आहे आपल्या पुढे, तो निष्कर्षाचा शेवटचा श्लोक आहे अध्यायाचा. भगवंत सांगणार आहेत की काय कर त्याच्यासाठी.
पण तत्पूर्वी मला याचं स्मरण असलं, जितक्या तीव्रतेने मला या गोष्टींचं स्मरण होईल आणि अखंड स्मरण राहील, तितक्या तीव्रतेने मला भगवंताचीच आठवण होणार आहे. म्हणून माऊली आता अंतिम सत्य सांगते जीवनाचं. "दरदूर सापे गिळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणिया कवणा लोभा वाढविती तृष्णा." की सर्प बेडकाला उभा गिळीत आहे, परंतु अशा परिस्थितीतही तो बेडूक उडणाऱ्या माशीला जिभेने धरण्याचा झटून प्रयत्न करीत असतो. असं चित्रही तुम्ही पाहिलं असेल, काही ठिकाणी दाखवतात. सर्पाने असं धरलाय त्या बेडकाला तरी तो बेडूक त्या माशीला गिळतोय. ते स्वतः मरतोय याचं काहीच नाही. ती माशी कशी गिळता येईल? त्याप्रमाणे ते बेडकाचं सोडून द्या. मला आपल्या सर्वांच्या शिरावरती कोण आहे? कालरूपी सर्प. नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनम. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनम. शंकराचार्य बोलतात आहे त्यांच्या स्तोत्रामध्ये. आयुर्नश्यति प्रतिदिन चाललंय. तो गिळतो एक एक दिवस माझ्या जीवनातला. पण हे लक्षात न राहून जसा तो बेडूक आणि माशी, ती माशी म्हणजे विषयभोग, दृष्टांत सुरू आहेत. पण माऊलींना दृष्टांत सांगून पुढे माऊली तेच म्हणते की त्याप्रमाणे मृत्युमुखात पडलेले हे प्राणी कोणत्या सुखाच्या लोभा करता विषयाचा एवढा हव्यास वाढवितात. प्रश्न हव्यासाचा आहे, प्रश्न आसक्तीचा आहे. कर्म करत असताना विधिते पाळीत निषेधाते गाळीत, या मर्यादेमध्ये जे काही भोग माझ्या समोर येत आहेत प्रारब्धाचा भाग म्हणून, त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही, ते घ्यायचंच आहे. घ्या ना त्याचं सुख. त्याला काही परमार्थाने शास्त्राने विरोध केलेलाच नाही आहे. फक्त विरोधक किंवा सावध काय माऊली कोणता सावधपणा सांगते? सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. हे सांगणं चाललेलं आहे. त्यामुळे सुखाच्या लोभाकरता विषयाचा हव्यास वाढवू नये. शेवटी म्हणतात, आहा कटाकटा हे वोखटे, ये मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. की आहा हा किती रे हे वाईट आहे. एरवी या मृत्यूलोकाचे सर्वच काही उलटे आहे म्हणा. पण ते काही असो अर्जुना, तुझ्यापुरते एवढेच सांगणे आहे की तू जर या क्रमांक 1 अनित्य, क्रमांक 2 सुखरहित, क्रमांक 3 मृत्यूलोकात दैववशात जन्माला आला आहेस. आणि कसा जन्माला आलेला आहेस? अरे मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस. तर मग काय कर? ही प्रसिद्ध ओवी आपल्या पुढे येते आहे पुन्हा, अत्यंत 516 क्रमांकाची. तरी झडझडून वाहिला निघा. फार सुंदर ओवी आहे. आणि माऊलींनी या ओवीमध्ये पुढच्या नेहमीप्रमाणे श्लोकाची प्रस्तावना पण करून दिलेली आहे. तू झडझडून वाहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आता एक दिवस नाही, एक क्षणही वाया घालवू नकोस अर्जुना. तू झडझडून वाहिला निघ. अर्थ दिलाय तर सर्वसंग परित्याग करून लवकर या संसारातून बाहेर निघ. आणि सर्वसंग परित्याग म्हणजे पुन्हा अनासक्त वैराग्य संपन्न अंतःकरण. संसार सोडायला सांगत नाही आहेत. आता मी नेहमी सांगतो, अर्जुन तर निघालाच होता पहिल्या अध्यायात, जाऊ दिलेलं नाही आहे. कर्तव्य करायचीच आहे, पण अनासक्त वृत्तीने. म्हणून या संसारातून बाहेर निघ आणि या भक्तीच्या मार्गाला लाग. तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग. निघ, पण कुठे निघ? कोणत्या वाटेला लाग? भक्तीच्या वाटेला लाग. त्या भक्तीच्या मार्गाला लाग, की ज्या भक्तीच्या योगाने तू माझ्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त होशील. आणि ते सांगण्यासाठी म्हणून आपल्यासमोर पुढचा श्लोक भगवंत बोलणार आहेत. माऊलींनी त्याची प्रस्तावना सुतोवाच करून दिलेला आहे. मी जसं बोललो, मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैव आत्मानं मत्परायण. हा जो 34 क्रमांकाचा आणि या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे.
त्याच्यामध्ये अप्रतिम भगवंत सांगतात आहे आणि बोलू आपण त्याच्यामध्ये. कारण मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्करू माम एव एष्यसी युक्त्वा वगैरे वगैरे युक्त्वैवम पुन्हा मात्मानम मत्परायण. मुद्दा 6 वेळा भगवंतांनी इथे मी असा शब्द वापरलेला आहे. त्याचा काय आशय आहे इत्यादी इत्यादी. हे भगवंत आणि माऊली पुढच्या शुक्रवारी बोलणार आहेत. कारण वेळेची मर्यादा थोडा वेळात आहे, पण हा पूर्ण श्लोक आपला त्याचा विचार करून होणार नाही, त्यामुळे अर्धवट करण्यापेक्षा आज आपण इथे थांबूया. 516 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या वेळेला या अध्यायातला शेवटचा श्लोक मी जसं म्हणालो की भगवंत आता की हे अनित्य अनित्यम असुखम असं ज्या संसाराचं वर्णन आहे त्या संसारामध्ये आपल्यासारखा मनुष्य जन्माला येऊन आपण काय करणं अपेक्षित आहे आणि का करणं अपेक्षित आहे हे या श्लोकामध्ये भगवंत आपल्यासमोर ठेवणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा तो श्लोक शेवटचा. छान त्याच्यामध्ये सुंदरपैकी उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता सुद्धा होणार आहे या अध्यायाची. त्याचाही आपण विचार करणार आहोत. पण तो पुढच्या आपल्या सद्ग्रंथ वाचनात करूया. आणि आजचं हे चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरुनाथ सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि वाणीला विराम देऊया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.